नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 8 वाजलेत बघा, देवपूजा वगैरे सगळे आवरलेले आहे। तर काल मेथीची भाजी वगैरे काय काय दिली होती ना, लगेच बघा त्यात त्यांना असे छान कोळे कोळे मस्त असं दोडक्याची म्हणजे दोडके दिलेत। आज मी दोडक्याची भाजी करणार आहे आणि ह्यांची संकष्टी असते आज आणि यांच्यासाठी शाबू वगैरे मी भिजत घातलेले आणि बघा आज विचार केले खूप ताई असं म्हणतात की तू शॉर्ट मध्ये अजिबात रेसिपी टाकत नाही, तर आज रेसिपी टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे शॉर्ट मध्ये। तर चला, मला भरलं दोडकं करायचंय, चपाती करायचंय, पहिलं सईपरीच्या डब्याचं बघावं लागते आणि आता मला शेवग्याच्या शेंगा कसल्या पण परिस्थितीत काढायचं आहे, कारण की शेवग्याच्या शेंगा आता खूप निबर व्हायला लागलेत आणि मला हळदी कुंकवाचं पण ठेवायचं ना, माझं हळदी कुंकू राहिले। तर आज थोडं माझी बेडरूमची साफसफाई करणार आणि परत हॉलची उद्या करणार आणि असं परत आता जे जे साहित्य म्हणजे लागते आपल्याला ते सगळं मला जमा करायचं आहे उद्या आणि आज। असं बरंच आज काय काय कामं आहेत विचार करून ठेवलेले आहेत, ते सगळं म्हणजे थोडं थोडं का होईना जे जे विचार केले हळदी कुंकाचं ते सगळं व्यवस्थित व्हावं ह्यासाठी बरंच असं काय काय करायचं आहे मला दिवसभर। चला आता पटकन ना, छान दोडका तर दिसायला मस्त अगदी चमकदार आणि एकदम म्हणजे देशी दोडका आहे। तर चला दोडक्याची भाजी आणि चपाती करून घेते, मग तुमच्याशी बोलते परत मी। मस्त असं आपलं मसाला दोडका बनवलाय आणि असं मसाला दोडका बनवलं की सईपरी आवडीनं अगदी खातात। हे बघा, त्याचं दररोजचं प्रॅक्टिस चालू झालंय। गळून देऊ नका हो, फुलं नका गळून देऊ, सगळं फुलं पडायला लागले ते। हा किती दिवस झालं सांगते हा, विळणीचं व्यवस्थित निघाल ते, फुलं पण तुटणार नाही ते। हे बघा तुम्ही, हे फुलं तोडली ना, शेवगा तुटला बारीक। चप्पल घाल नाही, चप्पल आता जरा व्यवस्थित पडेल बा। परला चप्पल घाला म्हणलं बा, किती निबार होऊन दिले ते। एकच एकाला धरा किती हा, धरा त्याला एकालाच धरा सगळे। आई बाजूला सारखा बाजूला साप नाही वा, साप न शेवग्या शेंगा काढते नाही 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 हो बाई, वाळून खटर झाले ते। सावकाश, खाली दही आहे, दगड आहे ती खाली। आई मी म्हटलं ती काढून द्या, मला काय सांगायचं नाही, मला आवडते शेवगे शेंग। हो काढावं, मला काय सांगायचं नाही, लोक चंद्र आणतात म्हणून वरनं, तुम्ही शेवगे शेंग काढून द्या, एकदम वर आहे वर। आता दूध पाजले त्याला, जेव्हा शाळेला आता संकष्टी आहे तर त्यांच्यासाठी बघा छान अशी खिचडी बनवली त्यांच्यापुरती आणि खिचडी मात्र आम्ही तुपातलीच बनवतोय आणि आज थोडेसे ना जसं वेफरचे आपण बटाट्याचे काप करतो ना सेम तशा पद्धतीचं आज मी खिचडी बनवले। हे बघा अगदी मस्त अशी खिचडी होते। असं जर केलं स्वयंपाकला खिचडी खूप आवडते आणि आमच्यासाठी आपलं दोडक्याचा मसाला तर आई मी आणि चपात्या आणि भात असं केलेलं आहे सगळं, तर आम्ही आता जेवून घेतो हो का। जेवण केल्यानंतर ना तर एक 15 मिनिटं इकडे तिकडे जरा झालं आत बाहेर, तर विचार केला चला म्हटलं आराम करण्यापेक्षा रूम साफसफाई करायला घ्यावी। तर किचनचं कसं दररोजचं आपलं पुसणं होतं, जसं की बघा जाळ जळमळ तर काढणं माझं दररोजच होतं सगळ्याच रूम मधलं, आणि भांड्याचं जर बोललं दररोज आपण ना रॅकवरती म्हणा बा डब्यावरती वगैरे हात मारून घेत असतो, तर किचनचं काय प्रॉब्लेम नाही। तसं ही संक्रांतीच्या अगोदर संक्रांतीमुळे मी बरंच काय काय केलेलं होतं, तर म्हटलं चला बेडरूम आज थोडीशी साफसफाईला काढूया, वरवरचं का होईना तर बरंच असा पसारा निघतो आणि जे काही सामान लागत नाही ना ते बरंच काय काय असं निघतं। जरी आपण साफसफाई करायला सुरुवात केली ना काय तर काय निघून जाते, आपणच चुकीनं काय तर काय ठेवलं असतं इथं तिथं, जी गोष्ट सापडत नाही ती पण गोष्ट सापडली जाते। आणि विशेष म्हणजे जितकं साफसफाई करू ना एक मनाला एक शांतता वाटते बघा, जेव्हा आपण साफसफाई करून रूम मध्ये येतो ना इतकं भारी वाटतं ना, एकदम फ्रेश वाटतं। तर साफसफाई करायच्या अगोदर आणि साफसफाई केल्यानंतरची जी ऊर्जा असते ना घरात ती थोडीशी वेगळीच असते, एकदम मस्त आणि भारीच वाटते। असं वाटते की
ही रूम आता साफ झाली, आता दुसरी रूम कधी काढू असं होत असतंय. तर हे बघा बऱ्यापैकी बरंच जाळजळमट काय एवढी जास्ती काय नव्हती, पण धुरळा मात्र भरपूर असं होता. जसं की लेंटलवरती वगैरे थोडंसं कसं आपलं घर 40 वर्षापूर्वी बांधलेलं आहे, जुनं दगडी बांधकाम असल्यामुळे ना तुम्हाला आमच्या चारी रूममध्ये तुम्हाला असं पोटमाळी, जसं की आम्ही लेंटल म्हणतो, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला लेंटल दिसत असतील. लेंटल आले की काहीतरी काही वस्तू वरती ठेवल्या जातात. तसं बिनकामाची वस्तू माही काही ठेवत नाही मी, पण काही बघा सईपरीच्या टेड्या वगैरे आहेत, ते शोसाठी मी असं ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा थोडंसं धुरकं म्हणजे थोडं मला ना धूळ बसल्यासारखं असं वाटत होती. ऊन पण बऱ्यापैकी बाहेर पडलं होतं, म्हणलं त्याही बाहुल्यांना उन्हात लावून ठेवावे. तर त्याला वॉश करावं का नाही, वॉश केलं का नाही 100% ते खराब होणारच आहे. उन्हाळा थोडंसं लावलं ना आणि झटकून घेतलं ना अगदी फ्रेश आणि स्वच्छ दिसतात. आणि हळदी कुंकवाचं जर बोललं तर मला इतका प्रश्न पडलाय, रथसप्तमीला करावं का एखाद्या रविवारी करावं का ह्या येत्या रविवारी करावं, हे मला प्रश्नच पडले. तर अगदी मी कोड्यात पडलेले आहे. एखाद्या वेळेस असं वाटते की चला उद्या शनिवार आहे, म्हणजे आजचा हा व्हिडिओ म्हणजे आजचा दिवस शुक्रवार आणि उद्या शनिवार जर केलं तर मला पाहिजे त्या गोष्टी मिळतात. जसं की बघा गाजर वगैरे जे काय आता आपल्याला पूजेला लागणारं साहित्य आणि हरभरा वगैरे जे काय बोललं ऊस वगैरे ते सगळं आपल्या मळ्यामध्ये आहे. जरी आपण ज्वारी पिकवली नसली तर ज्वारीचे कणस सुद्धा आपल्या शेजारी बऱ्यापैकी आहेत. तर विचार चालू आहे माझं काय करू, काय सुचत नाही मला. तर बघू, तर उद्या एक दिवस आणखीन विचार करायला आहे. असंही मी वाण आणून ठेवलंच आहे, पण कसं संक्रांती दिवशी जो म्हणजे मूड येतो ना तो मूड एवढा सहसा आता राहत नाही. पण दरवर्षी मी हळदी कुंकू मात्र करत असते. चला म्हटलं हळदी कुंकू पण होऊन जाते आणि विड्याची पूजा पण आपलं करणं होतंय. फक्त फरक इतकाच की संक्रांती दिवशी आपलं कसं पूर्ण बायकामध्ये आपण मंदिरात वगैरे जातो, वसतो आणि ती एक मजा वेगळीच असते. पण आता पण काय हरकत नाही. तर बघू, मी आता विचार करते, झालंच तर रविवारी करावं, नाही झालं तर रथसप्तमीला करावं. तोपर्यंत आपली साफसफाई तर करावी. जसं की बघा हॉल तर नीटनीटकं तर ठेवलंच पाहिजे. कसं आहे घरात लेकरं असलं की इकडची वस्तू तिकडं होतेच नेहमी. जसं मी साफसफाई करून बाहेर गेलं का लगेच आतमध्ये जैसे ते वसे होते. आणि खरं सांगू का पसारा तर घरात पडलाच पाहिजे. असं नाही की कोणी येते जाते सारखं टापटेपच ठेवा आणि त्याच्या आरी पडा, मग त्यात काय त्या घराला अर्थ नाही असं मला कधी कधी वाटतंय. आणि मुलं पसारा केल्याशिवाय पण घराला घर पण नाही असं आमची आई पण बोलतात आणि माझं पण एक स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे. तर उद्या मी हॉल काढणार आहे, थोडंसं साफसफाई आपलं हॉलमध्ये. जर मी विडा पुजणार तर मी हॉलमध्येच पुजणार आहे, कारण की बघा बायका पण हळदी कुंकवाला येतात. जास्तीचं काय डेकोरेशन नसते, पण त्यातल्या त्यात थोडंफार डेकोरेशन करावं हे पण माझ्या मनात आहे. तर सईपरीचं पण असं म्हणणं आहे की आई आपण काय तर काय वेगळं करूया. आता मुलींना कळते ना, तर त्यांच्या म्हणण्यानुसार पण मी करणार आहे. आणि त्यांना शाळेला सुद्धा सुट्टी आहे आणि शनिवारची अर्धी शाळा असते. मी सईला विचारणार आहे नक्की, म्हणजे आपण रांगोळी काढायची का आपलं आता धान्यापासून सुद्धा रांगोळी खूप छान छान हळदी कुंकवाला ना बायका ठेवतात असं मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे. आणि आम्ही पण एकदा महालक्ष्मीच्या वेळेस सईनच केलेलं होतं बघा, वेगवेगळे धान्य वापरून बांगड्या ब्लाऊज पीस वापरून सईनं रांगोळी काढलेली होती. तर तशाच पद्धतीचं काहीतरी डेकोरेट करावं. तर हे मात्र सगळं कॉन्ट्रॅक्ट सईपरीकडे जातं, माझ्याकडे ते काय नाही. पण मुलांना सगळं साहित्य काढून द्यावं लागतं. ड्रेसिंग टेबलचं जर बोललं तर हे ड्रेसिंग टेबल आहे माझ्या लग्नातलं. तर इतकं म्हणजे धूळ असते त्याच्यावरती, कशाची धूळ असते ते सांगते, पावडरची. दररोजच्या दररोज मी पुसत असते पण इतकं डीप क्लिनिंग होत नाही. जसं की बघा आता मी हे ड्रॉवर काढले, त्या ड्रॉवरमध्ये बरेच असे परिसरचे बेल्ट निघाले, परत क्लचर वेगळ्या निघाल्या, क्लिपा वेगळ्या निघाल्या. ते सगळं साहित्य वेगवेगळं काढणं माझं चालू आहे बरं का. सगळं एकत्र ठेवलं की परत इतकं गोंधळ होऊन जातो ना. म्हणजे आता म्हटलं इतकं वेळ आहे तर माझ्याकडं सगळं वेगवेगळं काढून ठेवावं. तर पाणीच मी घेऊन आलेले, जसं की बघा थोडंसं ओलं कापड घेऊन स्वच्छ पुसणं माझं चालू आहे. आणि इतकं धूळ निघालं हे बघा, बऱ्यापैकी घर दिसायला स्वच्छ दिसतं अगदी. तर मी सकाळीच फरशी पुसलेली होती, परत वाटायला लागलं मी सकाळी तर फरशी पुसून घेतले, परत सगळं धूळ पडेल. पण बघा फरशी तर परत मला पुसावंच लागणार आहे. पण नाही म्हणत इतकी धूळ निघाली लेंटलवरती, भिंतीवरती, बरंच असं काय जसं की बघा नेलपेंट संपलेलं होतं, काही गंधाच्या बाटल्या संपलेल्या होत्या. कधी कधी घाई गडबडत मी असंच ठेवून घेते, तर पोरं ठेवतात त्यामुळे मी इतकं लक्ष देत नाही. बऱ्यापैकी एक रूम मधलं ना इतकं म्हणजे घाण निघालेली होती. आणि दररोजच्या दररोज आपली साफसफाई चालूच असते, ते एक फायदा असते. दररोज ना हात मारले की जास्ती घाण निघत नाही.
ह्यांची संकष्टी असते बऱ्याच दिवसापासून. शेवग्याची शेंग माझी अगदी फेवरेट आहे अशी कमेंट होती, ताई शेवग्याची शेंग किती वेळा बोलली. खरंच इतकी आपली चविष्ट शेवग्याची शेंग आहे ना आपल्या बागेतली. तुम्ही सुद्धा त्या शेवग्याच्या शेंगाच्या प्रेमात पडता. ज्याला आवडत नाही ते सुद्धा खातील. आणि आज संकष्टीचा स्वयंपाक दर ह्याला माझं ठरलेलं असतंय, डाळ भात, कुठली तर सुकी भाजी, मोदक. तर ह्यावेळेस म्हटलं डाळ भातला कट मारू, भात तर करायचंच आहे. शेवग्याची शेंग मी अशी करते, शेवग्याची शेंग छान चिरून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो, हळद, मीठ आणि थोडंसं चवीपुरतं आपलं काळं तिखट टाकायचं आणि चणा डाळ म्हणजे आपलं हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये शिजतानाच टाकायची. अशा पद्धतीनं जर आपण शेवग्याची शेंग जर शिजवली ना, जसं की बघा म्हणजे त्याच्यामध्ये ना पूर्ण अर्क उतरतो तिखटा मिठाचा. आणि शेवग्या शेंग जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस खरंच खूप टेस्टी असं लागतंय. चुलीवरती स्वयंपाक संध्याकाळचा मी चालूच केलेले, आज खूप लवकर चालू केले. बऱ्याच गोष्टी आवरायच्या होत्या, नळाला पाणी सुद्धा संध्याकाळीच यायचं होतं. भात केला, त्याच्यानंतर शेवग्या शेंग शिजून घेतली आणि तडका मारायला घ्यायचं होतं. म्हटलं त्याच्या अगोदर आपली सुकी भाजी करून घ्यावं. जसं की बघा फ्लावर आणि आपलं बटाटा मिक्स ह्याची भाजी आहे. तेल, जिरे, मोहरी आणि आपले नेहमीचे मसाले, काळे मसाला, गरम मसाला, हळद, मीठ बस आणि चवीपुरतं आपलं मीठ. तर चुलीवरती स्वयंपाक केल्याचा एक फायदा सांगते तुम्हाला, एकतर पटापटा होऊन तर जातं आणि बाहेर मोकळ्या हवेत केल्यामुळे जास्त दमल्यागत होत नाही. पक्ष्यांचा आवाज असतो आणि नारळाचे झाडं मोठे आहेत ना, ते झाडं जर हलता झुलता जरी बघितलं तरी पण पूर्ण आपलं स्वयंपाकाचा म्हणजे कामाचा कंटाळा निघून जातो. आणि सहसा मी सगळ्या सुक्या भाज्यांना बिना पाणी वापरताच करत असते आणि त्याची वाफ काढायची खूप छान. आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट आपलं कढईच्या तळाला लागत नाही, करपत नाही, काय नाही. खूप छान अशा भाज्या होतात. तर शेवग्याची शेंगाची रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे. तर बघा शेंग शिजतानाच हरभऱ्याची डाळ टाकलेली होते. तर डाळ काढायला म्हणजे घेत होते मी, डाळ का अगदी व्यवस्थित निघे ना, म्हटलं चला दुसरं बाऊल आणलं, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आणि शेवगा काढून घेतलं आणि जे टमॅटो आणि चणा डाळ आहे ना ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बरेच जण ना आपलं तुरीच्या डाळीतलं बनवतात, मुगाच्या डाळीतलं बनवतात, पण तुम्ही ना हरभऱ्याची डाळ घालून बनवा, खूप म्हणजे खूप छान लागते. जसं की आई बघा म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर इथल्या आई माझ्या सासूबाई त्या ना डाळीतल्या शेवग्याची शेंग बनवायच्या, पण हरभरा डाळीतलं खरंच खूप असं टेस्टी लागतं. हे बघा हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये मी बारीक करून आणलेलं आहे आणि पाणी गरमच आहे आपलं, शेवग्या शेंग शिजलेली त्याच पाणी वापरले मी आपल्या डाळीमध्ये. असं वाटते ना इतकं छान म्हणजे सुवास येतो ना ही भाजी करताना जेव्हा ही डाळ वापरतो. तीच कढई घेतलेली आहे ज्या कढईमध्ये शेंग शिजवली. तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, भरपूर असं लसूण खोबरं वगैरे वापरलेलं आहे. लसूण खोबऱ्याला अजिबात कंजूसी करायचं नाही, नॉनव्हेजपेक्षा भारी असं टेस्टी ही भाजी होते. तर याच्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे तेवढा काळा मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला मी वापरत असते. आणि जी आपली डाळ बारीक केली होती ना त्यातलं थोडंसं पाणी आणि थोड्या वेळ ही ग्रेव्ही 5 मिनिटं फक्त आपलं छान असं तेल सुटतं ठेवायची, म्हणजे आपलं कट आमटीला खूप छान येतो. आणि शिजलेली शेवग्याची शेंग तुम्ही जर असं बारीक डाळ करून शेवग्याची शेंग जर तुम्ही असं आमटी जर बनवलात अजिबात तुम्हाला शेंगदाण्याच्या कुटाची वगैरे गरज भासत नाही. आणि इतकी छान रबरबीत चविष्ट ही भाजी होते ना. जेव्हा मी ही आमटी बनवत होते त्याच वेळी परिमाले की आज खूप स्वादिष्ट जेवण आहे. संकष्टी म्हटल्यानंतर मोदक झालं पाहिजे. आपल्या झाडाचे ना थोडंफार नारळ सकाळी काढून घेतलेले होते त्यांच्याकडनं, ते म्हटलं वाळलेली पण बाजूला ठेवा आणि वल्ली असलेले आपलं मोदक बनवायले. तर ह्यांचं काम चालू आहे. तर आपली शेवग्याची शेंग तयार झाले. हे बघा किती सुंदर छान कट, बघितल्या क्षणी असं वाटते की पटकन जेवायला बसावं. तर मी तर ह्याच पद्धतीनं बनवते. तुमची पद्धत कशी आहे हे पण मला नक्की सांगा. आणि तीच कढई परत मी धुवून घेतली. चुलीवरचा स्वयंपाकाचा एक फायदा सांगते, कारण की म्हणजे 2 कढई ज्या काळ्या आहेत ना बुडात त्याच कढया ना मी वापरत असते. तर तूप घेतले भरपूर आणि खोबऱ्याचं किस आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं मी. छान असं परतून घ्यायचं. आणि मी मोदकसाठी बघा असं परतून घेतलं का किसलेलं गुळ घालत असते, परत काळी मिरी, परत वेलायची पावडर टाकत असते आणि थोडंसं वरण ना चिरमुरे घालत असते. चिरमुऱ्याने इतकी भारी मोदकाची चव येते ना. माझी आईची ही पद्धत आहे. तर माझी आई नेहमी तशी करते. मी माझ्या आईचं बघून मी करत असते. सई आले मत्तीला, कारण की नळाला पाणी आलं होतं, खूप उशीर झाला होता स्वयंपाकाला. ती पटपट लाटून दिली. मी पटपट आपलं मोदकाचं सारण भरून पटकन चुलीवरती ठेवून दिले. चुलीवरती इतकं लवकर मोदक झाले ना, खूप झटपट आणि खूप छान अगदी चमकदार असं आपले ना मोदक तयार झालेले आहेत. सई आली म्हटले की पनीरची वाटणी तर आलीच. तर दोघींच्या इसाळामुळे ना दोघीही काम पटकन असं शिकलेत बघा. बरेच ताई सईपरला कमेंट केले होते ना
खरंच खूप छान वाटलं. त्यांना खूप मनापासून धन्यवाद. इतक्या कामाच्या तंद्रात आहेत की यांच्या तोंडाला पिठं लागलं सुद्धा यांना कळलं नाही. पीठ लावल्याशिवाय पण स्वयंपाक केलाय असं वाटत नाही. आज शेजारी आमच्या गॅदरिंग चालू आहे, शाळा आहे आपल्या घरामागं. परी त्या तालावरती थिरकते आहे, तिचं फेवरेट असं गाणं लागलेलं काळी बिंदीचं. तर हे बघा किती सुंदर असं आपले मोदक तयार झालेले आहे. दुसरा घाणा आपलं मोदक होईपर्यंत खाली वरचा पटकन आपलं तयार झालेलं आहे. अगदी मस्त असे मोदक आपले तयार झालेले आहेत. तर असं संध्याकाळचं आमचं रुटीन होता आजचा संकष्टीचा. कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. परत एकदा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.